गुड मॉर्निंग. नक्की सांगा कोणाला कोणाला काळा चहा आवडतो प्यायला सकाळी सकाळी. मला तर काळाच आवडतो, कारण की दुधाचा चहा पिला की दिवसभर ॲसिडिटी होते, म्हणून मी काळ्या चहाने सुरुवात करते दिवसाची. आता इकडे अन्नू उठलेली, त्यामुळे थोडंफार तिच्याशी खेळत होती आणि तिला म्हणत होती तिकडे दीदीला उठव म्हणून. तर दीदीची खूप नाटके चाललेली, मम्मा 5 मिनटं झोपून दे, 5 मिनटं झोपून दे. मी म्हटलं ठीक आहे झोप, पण हिला घे. आणि तोपर्यंत मी इकडे किचनमध्ये आली. माझी सकाळची नाश्त्याची तयारी चालू होती. तर मी इथे आज कोबी घेतलेला, कोबीची भाजी बनवणार होती, त्यामुळे तो कट करून घेत होती. आणि तिकडे मग अन्नू आणि परी बाहेर पॅसेजमध्ये खेळायला गेले. तर म्हटलं ठीक आहे, आता सकाळी सकाळी थोडेसे खेळले की मग ते लोक पण फ्रेश होतात. तर म्हटलं खेळा तुम्ही. तोपर्यंत इकडं माझी चाललेली भाजीची तयारी. तर मग भाजी कट वगैरे करून घेतली, धुवून वगैरे घेतली आणि मग नंतर फोडणीला घातली आणि ती लगेच मी लागले चपात्या वगैरे करायला लागले. कसं आहे ना, जे मनात आहे ते पण ओठात ठेवा लोकांनी. असं ओठावर वेगळं आणि मनामध्ये वेगळं असं ठेवू नये. कारण की आपण हमेशा देवाशी तरी ॲटलिस्ट प्रामाणिक राहावं, ना की आपण दुसऱ्यांशी प्रामाणिक राहावं. आपल्या मनाशी स्वतःशी तरी प्रामाणिक राहावं. काही काही लोक ना खूपच असे असतात की ओठावरती वेगळं ठेवतात आणि मनावरती वेगळं ठेवतात. तर मला ना अशा लोकांचा खूपच राग येतो. तर काय करणार, पण असं जगच अशा लोकांनी भरलेलं आहे. तर आपल्याला अशा लोकांमध्ये ॲडजस्ट करावंच लागते, त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये वर्चस्व द्यावेच लागते. तर असो, हा एक आपल्या जीवनाचा भागच झालेला आहे. जगण्यासाठी इग्नोर करावंच लागतात अशा गोष्टी. चलो असो. तर इकडे माझा नाश्ता वगैरे रेडी झालेला. तर मग नाश्ता परीला दिला. इकडे अन्नूला आंघोळ वगैरे घालून घेतली. लागलेच मी अन्नूचे छोटे कपडे होते ते पिळून घेतले. आता हे मला वाळत घालायचे होते, तर अन्नू नुसती मधी करत होती. ती ना मला कोणतं काम करूनच देत नाही. काय करणार, तिला घेऊनच मला सगळे करावं लागते. त्यामुळे माझ्या घरामध्ये खूप पसारा असतो. इकडे थोडा वेळ बसलेली दुपारी. तर परीला म्हटलं जा माझं घेऊन ये जा. हा, तो माझा पीत बसलो आम्ही. आणि इकडे फ्रीजमध्ये एकच आईस्क्रीम होती. तर त्या आईस्क्रीमसाठी आमच्या 4 जणांची भांडणं चाललेली, कोणाला भेटणार कोणाला भेटणार. तर तो एक चांगला एन्जॉईंग मुमेंट होता. त्यानंतर थोडा वेळ आराम केला. नंतर 5 वाजता आम्ही म्हणजे परी अगोदरच गेलेली खाली गार्डनला, मग मी अन्नूला घेऊन गेली. तर अन्नू खूप खुश होते गार्डनमध्ये, थोडंसं फिरलं वगैरे. तर चला, तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.